एक घर. नाशिक जवळ एक छोटंसं गाव होतं, जिथे एक जुना बंगला उभा होता. त्या घरात कधी संपूर्ण कुटुंब राहायचं, पण आता फक्त एक भिंत, एक छत आणि एक दरवाजा उरला होता. बाकी सगळं वेळ आणि आठवणींनी गिळलं होतं. घराची कथा सुरू होते 1980 पासून. त्यावेळी घराचे मालक होते रामदासजी. ते सरकारी क्लर्क होते. त्यांच्या घरात पत्नी लक्ष्मी, दोन मुले अनिल आणि सुनील आणि एक मुलगी राधा होती. घर 3 मंजिली होतं. खाली मोठा हॉल, मध्ये स्वयंपाकघर आणि वर 3 खोल्या होत्या. घराच्या मागे एक आंब्याचं झाड होतं, ज्याच्या सावलीत मुले खेळायची. रामदासजी संध्याकाळी घरी येत तेव्हा प्रथम त्या झाडाखाली बसून चहा पीत असत. हे घर आमचं सर्व काही आहे, ते म्हणत. पण वेळेनं सगळं बदललं. 1992 मध्ये रामदासजीचं निधन झालं. लक्ष्मी एकट्या राहिल्या. अनिल दिल्लीला गेला, सुनील मुंबईला, राधाचं लग्न झालं, घर रिकामं झालं. पण लक्ष्मी मात्र घर सोडून कुठेच गेली नाही. त्या म्हणाल्या, मी इथेच राहीन. मी हे घर सोडून जाऊ शकत नाही. पण 2005 मध्ये लक्ष्मीही गेल्या. आता घरात फक्त धूळ आणि शांतता होती. काही वर्षांनी अनिलचा मुलगा आर्यन नाशिकला आला. आर्यन 28 वर्षाचा इंजिनियर होता. दिल्लीत नोकरी करत होता. कंपनीनं त्याला नाशिक प्रोजेक्टवर पाठवलं होतं. त्याला कळलं की आजोबाचं जुनं घर अजूनही उभं आहे. चल बघूया, असं त्याने ठरवलं. आर्यन पहिल्यांदा घरासमोर उभा राहिला तेव्हा हृदय धडधडलं. गेटवर जंग चढली होती. भिंती तडकलेल्या होत्या. दरवाजा उघडला तेव्हा जुनी वास आली. माती, आंबा आणि जुन्या पुस्तकाची. आर्यननं ठरवलं की तो इथेच राहील. हे घर मला पुन्हा जोडू शकतं, असं त्याने आईला फोनवर सांगितलं. पण आईने सावध केलं. मुला, त्या घरात काहीतरी विचित्र आहे. आई म्हणायची की रात्री आवाज येतात. आर्यन हसला. आई, मी सायन्स शिकतो, भूत मानत नाही. पहिल्या रात्री आर्यन वरच्या खोलीत झोपला. खोलीच्या भिंतीवर एक जुनी फोटो लटकलेली होती. संपूर्ण कुटुंबाचा फोटो. रामदासजी हसत होते. लक्ष्मीच्या हातात फुले होती. मुले हसत होती. आर्यननं फोटो पाहिला आणि झोपला. आर्यन जेव्हा पहिल्यांदा घरात शिरला तेव्हा त्याची नजर प्रथम त्या जुन्या लाकडी पायऱ्यावर पडली. पायऱ्या चरमरत होत्या. जणू प्रत्येक पावलावर जुनी आठवण जागृत होत होती. वर चढताना त्याला वाटलं की कदाचित ही फक्त जुनी लाकडं आहेत. पण प्रत्येक चरमराटीत त्याला वाटलं कुणीतरी त्याच्या मागे चालतंय. स्वयंपाकघरात जुना गॅस स्टोव्ह होता. स्टोव्हवर जुनी केतली ठेवलेली होती. आर्यननं ती उचलली तेव्हा केतलीत पाणी होतं, ताजं पाणी. पण गेल्या 18 वर्षापासून घर बंद होतं. मग कसं? त्याने कपाट उघडलं. कपाटात रामदासजीची जुनी पुस्तक होती. गीता, रामायण आणि काही जुन्या फाईल्स होत्या. फाईल्समध्ये घराचा नकाशा होता. नकाशावर लिहिलं होतं, हे घर कधी विकलं जाणार नाही. आर्यनने नकाशा पाहिला आणि हसला. रात्री जेव्हा तो झोपला तेव्हा स्वप्नात तो नकाशा जिवंत झाला. नकाशा हलत होता. अर्ध्या रात्री त्याला वाटलं कोणी त्याच्या नावानं हाक मारतंय. आर्यन, आर्यन. आवाज खालून आला. तो उठला आणि पायऱ्या उतरून खाली आला. हॉलमध्ये कुणी नव्हतं. पण स्वयंपाकघरातून चहाचा वास येत होता. आर्यननं पाहिलं. गॅसवर चहाचं भांडं ठेवलेलं होतं. पण गॅस बंद होता. तो घाबरला. पण म्हणाला कदाचित स्वप्न असेल. दुसऱ्या दिवशी सकाळी आर्यननं घर साफ करण्यास सुरुवात केली. प्रत्येक कोपऱ्यातून जुन्या वस्तू निघाल्या. एका कोपऱ्यात राधाची जुनी बाहुली सापडली. बाहुलीच्या डोळ्या अजूनही उघड्या होत्या. आर्यननं ती उचलली तेव्हा बाहुली बोलली, मला स्पर्श करू नकोस. आर्यननं ती सोडून दिली. पण तो आवाज त्याची कल्पना होती की खरी? आज पुन्हा तोच आवाज आला. रामदास म्हणत होते, लक्ष्मी, चहा बनव. पण खुली रिकामी होती. मला माहीत आहे हे घर जिवंत आहे. हे आम्हाला कधी सोडणार नाही. घराची साफसफाई करत असताना आर्यनला जुन्या कपाटात एक डायरी सापडली. डायरी लक्ष्मीची होती. त्यात लिहिलं होतं, घर सोडू नकोस.
आर्यननं डायरी वाचली आणि हसला. आजीची कल्पना होती कदाचित. पण दिवस जात गेले आणि विचित्र घटना वाढल्या. तिसऱ्या दिवशी आर्यनचा मित्र राहुल आला. दोघांनी घराची दुरुस्तीची योजना आखली. संध्याकाळी ते आंब्याच्या झाडाखाली बसून चहा पीत होते. अचानक झाडातून एक पान पडलं. पानावर लिहिलं होतं, घर सोडू नकोस. राहुल म्हणाला, यार हे जुने पान आहे. पण आर्यनला माहीत होतं की पान ताजे होते. रात्री पुन्हा आवाज आला, यावेळी स्पष्ट. आर्यन, मी तुझा आजोबा आहे. हे घर आमचं आहे. तू हे विकशील तर आम्ही सगळे मरू. आर्यनने दिवा लावला. कुणी नव्हतं. पण फोटोत रामदासजीच्या डोळ्यात आता हसू नव्हतं. ते रागावलेले दिसत होते. आर्यन घाबरला. त्यानं आईला फोन केला. आईने सांगितलं, मुला काही वर्ष अगोदर सुनीलनं घर विकण्याचा प्रयत्न केला होता. पण तो सफल झाला नाही. नंतर अनिलनं प्रयत्न केला. पण तोही घर विकू शकला नाही. हे घर आम्हाला बांधून ठेवतं. आर्यननं ठरवलं की तो घर समजून घेईल. दुसऱ्या दिवशी तो जुन्या शेजाऱ्यांशी बोलला. एक वृद्ध काकू म्हणाल्या, मुला हे घर रामदासजीच्या आत्म्याचं आहे. ते म्हणायचे, जोपर्यंत हे घर उभं आहे, कुटुंब तुटणार नाही. पण आता तू एकटाच आहेस. आर्यनने विचार केला, कदाचित घराची नव्याने दुरुस्ती करावी. त्याने ठेकेदार बोलावला. ठेकेदारानं भिंत फोडण्यास सुरुवात केली. पण जसाच हातोडा चालला तसाच भिंतीतून रक्तासारखा लाल रंग निघाला. ठेकेदार पळून गेला. हे घर नाही, हे मशान आहे, तो म्हणाला. आता आर्यन एकटाच होता. रात्री आणखी भयानक झाल्या. प्रत्येक रात्री त्याला स्वप्न यायचं. स्वप्नात तो पाहायचा की संपूर्ण कुटुंब एकत्र आहे, पण ते त्याला बाहेर काढत आहेत. तू या घराच्या लायक नाहीस, ते म्हणत. एका रात्री आर्यननं डायरीत लिहिलं, जर हे घर खरंच जिवंत असेल तर मला सांगा, काय हवंय तुम्हाला. राहुल जेव्हा आला तेव्हा दोघांनी घराचा सर्वे केला. राहुल इंजिनियर होता. तो म्हणाला, या स्ट्रक्चर मजबूत आहे, फक्त पेंट आणि काही दुरुस्ती हवी. पण जेव्हा त्यांनी बेसमेंट उघडला तेव्हा बेसमेंटमध्ये एक जुनी तिजोरी सापडली. तिजोरीत रामदासजीची चिठ्ठी होती. जर तू हे वाचत असशील तर समजून घे की हे घर तुला निवडतं. तू या घराला सांभाळ. आर्यननं चिठ्ठी वाचली आणि त्याचे डोळे पाणावले. त्यानं डायरी उघडी ठेवली आणि झोपला. सकाळी उठल्यावर डायरीत नवीन पान लिहिलं होतं, मला फक्त कुटुंब हवं. तू एक सून आण. आर्यन हैराण झाला. त्याची गर्लफ्रेंड प्रिया दिल्लीत होती. त्यानं प्रियाला फोन केला आणि सगळं सांगितलं. प्रिया हसली. तू वेळा झाला आहेस, मी येते. प्रिया जेव्हा आली तेव्हा घर पाहून म्हणाली, वाह किती सुंदर आहे. पहिल्या दिवशी सगळं ठीक होतं. पण रात्री प्रियालाही आवाज ऐकू आला. प्रिया, हे घर आता तुझंही आहे. पहिल्या रात्री तिलाही स्वप्न पडलं. स्वप्नात लक्ष्मीने तिला जवळ घेतलं आणि म्हटलं, सुनबाई घराला मूल दे. प्रिया घाबरली. पण आर्यननं समजावलं. दोघांनी ठरवलं की ते लग्न इथेच करणार. त्यांनी लग्नाची तयारी केली. घरात पुन्हा रंग भरले. भिंती रंगवल्या गेल्या. आंब्याचं झाड पुन्हा फुलांनी लादलं गेलं. शेजारी आले. जुना फोटो नव्या फ्रेममध्ये लावला. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. एक शेजारी काका म्हणाले, रामदासजी या घरात प्रत्येक सण साजरा करत. दिवाळी संपूर्ण मोहल्ल्याला बोलावत. आता तू तेच कर. लग्नाच्या दिवशी घर पूर्ण जिवंत दिसत होतं. रामदासजीच्या फोटोत हसू परत आलं होतं. लक्ष्मीच्या डायरीत शेवटचं पान लिहिलं गेलं. आता हे घर पुन्हा एका कुटुंबाचं आहे. दिवाळी आली. घरात दिवे लावले गेले. आंब्याच्या झाडावर रंगबिरंगी दिवे लावले. घर पुन्हा हसू लागलं. पण एका रात्री वादळ आलं. वादळात घराच्या छताचा एक भाग कोसळला. आर्यनला वाटलं सगळं संपलं. पण सकाळी पाहिलं तर छत आपोआप दुरुस्त झालं होतं. जणू घर स्वतःला वाचायला जागत होतं. लग्नाच्या 1 वर्षानंतर प्रियानं एका बाळाला जन्म दिला. घरात नवीन जीव आला. पण एक दिवस आर्यनला पुन्हा स्वप्न पडलं. स्वप्नात रामदासजी म्हणाले, आता तुझा मुलगा या घराचा मालक असेल. पण लक्षात ठेव, घराला कधी एकटं सोडू नकोस. आर्यनने वचन दिलं. वेळ गेला. मुलाचं नाव ठेवलं राम. राम जेव्हा मोठा झाला तेव्हा त्यालाही तीच डायरी सापडली. तोही तेच आवाज ऐकू लागला. पण आता तो घाबरत नव्हता. त्याला माहित होतं की हे घर फक्त
विटा आणि दगडाचं नाही. हे प्रेम आणि आठवणीचं घर आहे. एक दिवस रामनं आपल्या मित्रांना सांगितलं, माझं घर फक्त एक घर नाही, हे आमच्या संपूर्ण कुटुंबाची आत्मा आहे. आणि अशा प्रकारे एक घर पुन्हा जिवंत झालं.